Un aplauso para mami y papi, porque en verdad rompieron. सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो भरपूर दिवसानंतर आम्ही ब्लॉग करतो कारण की आम्ही चाललो नमनला. असंच प्लॅन चाललेला का घरी बसून कंटाळलेलो तर मावशी आणि मम्मी बोलली का चला कुठे जा. सो 12 वाजता आमचा असंच प्लॅन बनला आणि आता वाजले 4 आणि आम्ही निघतो दमनला जायला. सो कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉगमध्ये. मग तुला कसं वाटतंय आपण चालत अचानक असं फिरायला? छान वाटतंय. माझी मम्मी मनालीला चालली गायच आणि ती मला पण नेणार आहे. नेणार आहे असं नाही बोलायचं, प्रूफ आहे माझ्याजवळ, तू नेणारच. हाय डॉली. हाय. आमच्या सोबत दादा आणि आशू जॉईन झालेले आहेत. मावशीचा थांबलीत खाडीवर. आणि आमची मम्मी इथं काय करते? चिप्स खाते. हाय करा. आणि इथं आई हाय कर, लाजाचं नसतं. आम्ही जरा ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. अजून 2 आवर्स दाखवतंय दमन. सो गाईज आम्ही थांबलेलो आहोत. आमची पेंग्विन. आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आता आम्ही पोचलो दमनला. आता आम्ही रूम शोधता. बघू कसं रूम भेटतात. आम्ही रूम बुक केलेले आहेत आणि आता आम्ही आलो जेवायला कारण की आता वाजलेत 11 आणि संडेला संकष्टी आहे. सो आम्ही नाही खाऊ शकत नॉनव्हेज, म्हणून आम्ही आता जेवायला आलो. ओ माय गॉड. हे बघा डॉली 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 डॉली. ओ माय गॉड. आम्ही शोधतो ॲक्च्युली आशूला कारण की आशू गायब झाला. आशू भेटत नाही. भरपूर थंडी लागते. फोटो काढतो त्यांचं. माझी मम्मी फोटोग्राफर सगळ्यांचे फोटो काढते आणि ही हाय करा गाईज. रेड कपल. सो गाईज आम्ही आता अशी स्ट्रीटवर फिरतो. आम्ही कशी जेवलोत ना तर ते पचण्यासाठी आम्ही चालायला आलो ना. आणि समोर एकदम चुम्मा रेड ऑडी लागली ना, कसली भारी दिसते. सो हे गाईज गुड मॉर्निंग. उठलेलो आहोत, फ्रेश वगैरे झालो. आता जराशी मेकअप करील आणि मग आम्ही जाऊ फूड विजिट करायला. सो गाईज गुड मॉर्निंग. आम्ही आता निघालो स्पॉट करायला. फर्स्ट आम्ही जाऊ ब्रेकफास्ट करू आणि नंतरला मग बाकीचे स्पॉट करू. हाय गाईज. सानू नहर वाले पुल ते बुला के सानू नहर
पुल ते गुला किते होए माही किथे रह गया साडी अखां विचों नींद ना उड़ा के गाईज आमच्या डॉलीला कसंच तरी होतंय. काय होतंय? कसंच तरी होतंय. आणि ॲक्च्युली आम्हाला फोर्टवर जायचं होतं, पण आम्ही घुमून फिरून लाईट हाऊसवर आलो. लाईट हाऊस आम्हाला करायचं आहे रात्री सनसेटच्या टायमाला. मम्मी डॉलीला काय होतंय? कसंच तरी होतंय. मळमळते डॉलीला. गाईज आमच्या कसंच तरी होतंय. पोच बा आपण आता चेक करू. आणि 2 पोपट आलेले आहेत. मिठू करा. सो गाईज फिट चेक. सो गाईज बघा माझी मम्मी आणि डॉली. बघा यांचं काय चाललेलं आहे. नुसते फोटोसाठी. असं पकड ना. असं तू तुझ्या सो गाईज आता आम्ही आलो त्या फोटोवर जायला आणि आमची मंडळी बघा फोटो काढायसाठी उभी राहिली. आलो गाईज बघा आमची मम्मीनं मावशीनं इथं जी कोण फोटो काढताना त्यानं सगळ्यांना रोस्ट करतात. काय डॅडी? सर्वे चालू आहे बघा. मावशी इथे सर्वे चालू आहे. बाबा मग चल नाही घर जाव. नको अरे बघतो चल वायर चल गाईज खूप रिस्कचा काम करतो आम्ही. उड्या टाकशिवा नाही ही गॉगल मध्ये मला काही दिसत नाही. बाबा काढली एवढी जागा सोडून फोटो काढायला गेली बघा कुठं डॉली. तरी पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में. पाणी अख्खा आम्ही एवढे खाली टनल मध्ये बघायला लोक नक्की आहे काय. बरं मग साधे फ्लॅश मध्ये नाही आलो. हा ना डायरेक्ट पाय गेला असता. इथपर्यंत पाणी आला कसं पण. गाईज भरपूर असा कंटाळा आलेला आहे कारण की जिथं जातात तिथे 1 तास लावतात फोटो काढायला आणि आम्हाला अजून गो काटिंग करायचे. सो ही पटपट आटपटच नाही नुसती फोटो. मी पण गो काटिंग करणार आहे. 50 फोटो काढले तरी फोटो पाहिजे. माझा फक्त 2 चांगला फोटो आला आणि कार बारत बिचारीला. गाईज इथं क्रिसमसची तयारी चालली आणि आमचा दादा तो बाहेरच थांबला. दादा खूप स्पिरिच्युअल आहे ना म्हणून तो जय श्रीराम बोलून बाहेर आला. गाईज आता आमचा इथून फिरून झालेला आहे आणि आम्ही चाललो जेवायला. आणि तो सांगत होता कूलिंग मध्ये ठेवा. माझ्या मम्मीचा आयफोन आहे तो हीट झालेला आहे म्हणून ती AC मध्ये ठेवते त्याला. आमची मावशी बघा सो गाईज आम्ही या मोठ्या लॉर्ड शिवाच्या स्टॅच्यू जवळ आलेलो आहोत कारण की आमचा फोर्ट आणि चर्च करून झालता. ही आमची फॅमिली. अर्धी चिल्लर पिल्लर तिथं बसली कारण की ती कंटाळली. हे बघा
नामे साके नामे काय तर नोबिताचा डायलॉग नाही ना नोबिताच घराच्या वरती चालतं ना तांजीरो तर फोटो संपत नाही. मगासपासून इथं एकटी बसलोय आणि यांचं कधीपासून फोटो चालू नुसतं फोटो काढताना काय एवढं टाकतील तर एक फक्त न काढताना 100 ना. मगाशी एक पोर होती तिला आम्ही रोस्ट करत होतो. ती पोस्ट भरपूर डेंजर फोटो नहीं खींचने का मैं बताता हूँ कैसा फोटो खींचने का. सो गाईज आम्ही इथं शूज बघायला आलो. इथं फुल मस्ती चाललाय. यहाँ से ये मेन ये खाली है आपका बराबर. ये perfect मामा size तुम्हाला है शूज नको. बघू आता चेक कर. सो गाईज दुपारी आम्ही जेवल्याच्या नंतर आम्ही आधी गेलतो रूमवर आणि रूमच्या नंतर आम्ही आता वाजलेत 5 आणि सनसेट पॉइंट बघायला आलो. मामा बीचचं नाव काय? जम्पोर बीचला. गाईज मम्मी डॅडी हाय कर मम्मा. हा बीच आणि ती बघा डॉली बघा. आम्ही याच्या आधी आई राईड करून पण मोकळी झाली. असं भरपूर व्हिडिओज आणि फोटोज काढून झालेले आहेत. बॅकग्राऊंड व्हॉइस इग्नोर करा कारण की भरपूर गोंगाट येतं. आणि आम्ही मेन झालता काय माहिती, आम्ही आलतो सनसेट बघायला आणि सन तो होता अर्धा. त्याच्यात फोटो काढता काढता तो अख्खा खाली गेला ना. फक्त माझं तर 3 फोटो आले आणि यांची एकदम घाईनावरून सनवर झूम करायला तो कॅमेरा अख्खी फ्लॅश ब्लॅक येत होती तर नीट कोणचा फोटो पण नाही आला आणि सनसेट आमचा वेस्ट. काय काढतास? हार्टचा शेप बाबा काहीला येईल. आता आम्ही बीच करून आलो लाईट हाऊस बघायला. पाठी तुम्ही बघू शकतात तो तिथे तर तिथे डॉलीच्या डोक्याच्या वर एक लाईट हाऊस आहे. सो तिथं आम्ही व्हिजिट करू. डॉलीला चेअर करायला बघा गाईज. आता बघा माझी मम्मी बघ काय बोलली. C'est qu'une gamine, mais comme elle s'ennuie, ce monde la fascine. Moi je voulais m'en aller, et ce depuis tant d'années. J'essaie de faire le vide, souvent sourire, de faire le tri. Moi je voulais m'en aller, et ce depuis tant d'années. J'essaie de faire le vide, souvent sourire, ouais, de faire le tri. गाईज आमची गो कटिंग झालेली आहे आणि डॉलीची पण झाली. डॉली फर्स्ट टाइम चालवत होती पण डेंजर चालवला. आपले गो कटिंगला अशी मजा आली ना. रसली ड्रिफ्ट मारली. कसा वाटला? मी वेगळ्यांच्या सोबत चालवत होतो. वेगळ्यांच्या सोबत मी ड्रिफ्टवर सगळ्यात पहिला. मी बेकार ड्रिफ्ट मारली. 1 नंबर मजा आली. गाईज आम्ही ओ दमन मध्ये थांबलेलो. दमन डॉली कशी थंडी लागते सणसणीत. मी तू जेवायला थांबलेलो आणि ही बघ डॉली मून बघा किती भारी दिसतं. आणि इथं भरपूर थंडी लागत होती. सकाळी एवढी गरमी होत होती आणि आता थंडी लागते. आमच्या छोट्या पोरी पालण्यावर जेवायला आम्ही बसलेलो 10 वाजता आणि आता वाजलेत 11. आता गप आम्ही जाऊ रूममध्ये आणि झोपू आणि उद्या निघू घरी जायला. येस.
Thank